जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. जागृती वाढवायची आहे. कोणाच्यातले दोष दिसायला लागले तर त्वरित जागृती यायला हवी. निर्दोष पाहायचा आहे. शुद्धात्मा रिअलमध्ये रिलेटिव्हमध्ये निर्दोष. कुठे दृष्टी बिघडली, मोहदृष्टी झाली, त्वरित जागृती यायला हवी. प्रतिक्रमण व्हायला हवं. कुणाला दुःख दिलं गेलं तर लगेच प्रतिक्रमण व्हायला हवं. स्वतःचे दोष पाहायचे, तीच सगळ्यात उच्च जागृती आहे. इतरांचे दोष पाहणं ते तर संसारात सतत चालूच आहे. नवरा बायको, तू गप्पा बस, तुला लक्षात नाही येते, तू दखल देऊ नकोस, तुझं काम नाही येते, मी जे करतो तेच बरोबर आहे. अरे ती बायको आहे, 50% पार्टनर. पण जरा काही झालं लगेच नेगेटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव्ह. म्हणजे ही दखल. कोणी काही आक्षेप घेतला की लगेच तो दोषी वाटायला लागतो. कोणी काही बोललं आपल्या फेवरमध्ये गोष्ट असेल तर आवडतं, प्रतिकूल असेल तर अपसेट होतो आपण, दोषी वाटतो समोरचा. म्हणजे आपल्या व्यवहारातच हे ज्ञान अप्लाय करायचं आहे. मी शुद्धात्मा आहे, ही फाईल 1ला म्हणतोय, चंदू वेगळा आहे, स्वतः मी शुद्धात्मा आहे. चंदू दीपकला म्हणतोय, मला नाही, मी तर शुद्धात्मा आहे. पण त्याचा व्ह्यू पॉईंट काय आहे बघा, ऐका, समजून घ्या, ॲडजस्टमेंट करा. ॲडजस्ट एव्हरीवेअर हेच सांगतात दादाजी. टकराव टाळा, झाला तो न्याय, भोगतो त्याची चूक. सगळ्या ज्ञानाच्या चाव्या वापरून ज्ञानानेच सॉल्युशन काढायचं आहे व्यवहारात. कुणाला दुःख दिलं, कुणाला दोषी ठरवलं तर तेव्हा जागृती ठेवून प्रतिक्रमण करून धुवून टाका की नाही, हे चूक आहे, असं व्हायला नको आहे, पुन्हा अशा चूक होऊ नयेत अशी शक्ती मला द्या. दोष कमी होतील. या संसारामध्ये दोषांमुळेच बंधन झालं आहे. कोणत्याही व्यक्तीने, कोणत्या संयोगाने, कोणत्याही परिस्थितीने आपल्याला बांधलेलं नाही. आपल्या चुकांमुळे आपण अडकलो आहे. चुका संपवल्या तर मुक्ती मिळेल. पण चुका कधीच संपत नाहीत. उलट टेन्शन जास्त वाढत जातं, मजा येत नाही. मग चला थोडी ब्रँडी पिऊया, आता टेन्शन कमी होईल. नाही, ब्रँडीने टेन्शन कमी नाही होत. एक दुःख मिटवण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबतो. नाहीतर टी व्हीवर, इंटरनेटवरून चुकीच्या साईटवर जाल, मजा कराल, मूवी बघत राहाल आणि टेन्शन कमी झालं नाही की प्यायला बसतात, क्लबमध्ये जातात. म्हणजे असं दुःख कमी करण्यासाठी उपाय शोधतात. पण त्यामुळे दुःखावर सोल्युशन मिळत नाही. त्यावरचं सोल्युशन आहे ज्ञान. टेन्शन का येतं तर मी करतोय, मी नाही केलं तर कोण करेल. कर्ताभाव तोच अहंकार आहे, तेच टेन्शन, चिंतेचं कारण आहे. खरं तर आपोआप होतं. आपण 5 आज्ञांमध्ये राहूया, फाईल आहे, समभावाने निकाल करायचा. टेन्शन वाढणार नाही, चिंता वाढणार नाही, चिंता वाटणारच नाही. इथे कर्ताभाव येतो, मी केलं नाही तर कोण करेल. मग कर्ताभावनेने टेन्शनला सुरुवात होते, स्ट्रेस. आणि सॉल्व्ह झालं नाही तर मग डिप्रेशनमध्ये येतो. माझं कसं होईल, एवढे प्रॉब्लेम्स, मी काय करू, कसं होईल माझं. सेल्फ निगेटिव्हिटी, ती सेल्फ निगेटिव्हिटी वाढते, डिप्रेशनमध्ये येतात. म्हणजे योग्य मार्ग न सापडल्याने डिप्रेशन, टेन्शन, मग टी व्ही, मूवी किंवा चुकीचा मार्ग, पार्टी, पब, तरी पण शांती लाभत नाही. मुलंही गेम खेळतच राहतात, शांती नाही आहे. खरं सुख विनाशी गोष्टींमध्ये नाही आहे. आणि जेवढं तुम्ही आणखी घेऊ पाहाल तेवढंच आत्म्याचं सुख कमी व्हायला लागेल. सुख मिळणारच नाही. आवरणं येत राहतील आणि बाहेरचं सुख हे टिकणारं नाही आहे. आणि खरं तर सुख नाहीच ते. जेवढं तुम्ही रिलेटिव्हमध्ये सुख शोधाल तेवढं ते दुःखाचं कारण बनेल. सुख तर मिळत नाही, उलट कर्जाऊ सुख, म्हणजे त्याचं रिपेमेंट एवढं करावं लागतं, कित्येक पटीने दुःख. आणि मग पुन्हा ते सहन होत नाही. स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, भोगवटा, चिंता. पण हे ज्ञान तुम्ही उपयोगात आणलं तर कोणत्याही परिस्थितीत दुःखदायी होणार नाही. कोणती व्यक्ती दुःख देऊ नाही शकणार.
आपला जो हा हिशोब आहे तो उलट पूर्ण होईल. सुटून जाऊ आपण. सच्ची समज असेल तर तमाम दुःखांपासून दूर राहू आपण. जरी भोगवटा आला, जरासंही टेन्शन आलं, जरा जरी स्ट्रेस असेल तरी ज्ञान अप्लाय करा. कोणताही चुकीचा मार्ग चालायचा नाही आहे. आता ज्ञान कसं वापरायचं, तर ज्ञान अज्ञानतेमुळे भोगवटा येतो. ज्ञानाने समाधान राहील, समाधी राहील. ज्ञान वापरायचं आहे. प्रत्येक परिस्थितीत ज्ञानाचा उपयोग करा. आता थोडे काही प्रश्न घेत जाऊया. ज्ञानाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, विज्ञानाच्या आधारे जायचं आहे. प्रॉब्लेम्स तर वर्ल्ड इज पझल, प्रॉब्लेम्स तर येतच राहतील, ज्ञानाने सॉल्व्ह करायचे आहेत. थोडे काही प्रश्न घेऊया आता. सुशीला मुंडे. जय सच्चिदानंद पूज्यश्री. कोटी कोटी प्रणाम. हं. माझा प्रश्न दादावाणीबद्दल आहे. सत्ता देणे हा नैसर्गिक नियम. अहंकार कशाच्या आधारे? जो अहंकार आधार देऊ शकतो अशा लोकांमध्ये अहंकार नसतो. जे अहंकाराला आधार देण्यायोग्य नसतात त्यांच्याकडेच सारा अहंकार असतो. ज्यांच्याकडे काहीतरी असतं त्यांच्यात अहंकार नसतोच. तेव्हा दशा प्राप्त होते. इथे दादाजींना नक्की काय म्हणायचे? म्हणजे एवढं नाही, दादाजींकडे किती सत्ता असणार. चला उठा, बाहेर सारे लोक जातील, एका शब्दावर सारी दुनिया नाचेल, एवढं त्यांचं वचनबल आहे, एवढी सत्ता आहे. तरी त्यांनी कधी अहंकार नाही केला. सारं ब्रह्मांड त्रिलोकीचे नाथ म्हटलं जातं, एवढी सत्ता होती पण कुठे वापरली नाही. आणि ज्यांच्याकडे अरे काही सत्ताच नाही आणि असून किती असते, एखादा फ्लॅट घेतात, एखादी गाडी खरेदी केली, पावर येते लगेच, मी एवढं कमावलं. आणि जे कमावलं त्याचा अहंकार एवढा येतो त्यांच्यात आणि सत्ता गाजवायला लागतात. मी हे करीन, मी ते करणार नाही, तुम्ही काय समजता, मी हा असा आहे. बघा, लहान सहान अशा पुण्याचं फळ मिळतं, त्यातून त्यांचा अहंकार वाढतो. आणि एवढ्या सिद्धी प्राप्त आहेत, हजारो लोक नमस्कार करतात, तरी सत्तेचा दुरुपयोग लोक करत नाहीत. म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता आहे ते अहंकार म्हणजे त्यांचा लघुत्तम आहे. सत्ता भरपूर आहे पण लघुत्तम वापरतच नाहीत. आणि जिथे सत्तेचा अहंकार आणि सत्तेचा दुरुपयोग झाला तिकडे त्यांना काहीतरी पुण्याने ते पद मिळत राहतं. पण उच्च स्थान मिळालं तरी सत्तेचा सदुपयोग करायला हवा. पण स्वाभाविकपणे काय होतं की सत्तेमुळे एखाद्याची शक्ती वाढते. परोपकारासाठी सत्ता वापरावी, स्वतःसाठी नाही वापरायची. स्वतःला काही नको आहे तर तो सत्तेचा सदुपयोग करू शकेल. तर दादाजींनी सत्तेविषयी एकदा सांगितलं होतं की मी निर्माणकडे विधीचा स्पेशल, मलाही स्पेशल, मी माझी सिद्धी वापरतो, आपल्याला जगत कल्याणासाठी आशीर्वाद देतो, पण सत्संग करावा. निर्माण हा ज्ञानविधी करून घ्यावा आणि त्यासाठी स्पेशल आशीर्वाद. तेव्हा ते म्हणाले की मी पहिल्यांदा सत्तेचा उपयोग करतोय, सिद्धी वापरतोय, तुम्हाला सिद्धी देतो. बाकी नाही तर जे काही कितीही प्रॉब्लेम आले, ॲक्सिडेंट होणार आहे, आता त्यांना जागृती आली होती की काहीतरी ॲक्सिडेंट होणार आहे, जे काही असेल ते हो, हिशोब पूर्ण करा. फक्त जगत कल्याणाच्या कार्यात वापरले अधिकार कल्याणासाठी. बाकी संसारातल्या कोणत्याही कार्यात कधी सत्तेचा वापर नाही केला. कोणालाही सुधारायला नाही, कोणाला बाजूला करायला नाही, कुठेच हस्तक्षेप नाही त्यांचा. आणि सत्ता होती पण वापरत नव्हते. तीर्थंकरांकडे, ज्ञानींकडे खूप सत्ता असते. एका शब्दाने किती बदल घडतो दुनियेमध्ये. कधी वापरायचेच नाहीत, जागृत राहायचे. कारण आपली सत्ता वापरायला गेले तर त्यांच्या तीर्थंकर पदाला तडा जाईल, ज्ञानी पदाला तडा जाईल. सत्ता वापरण्यामुळेच अधोगती येते. तशी ही सत्ता नाही आहे. जे लोक वापरू पाहतात, वापरली मग लॉस होतो. त्यामुळे माणुसकीसुद्धा हरवून बसतात. इथे मोठमोठे बंगलेवाले मजा करतात आणि आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून, आणि काही लोक तपश्चर्या करतात, त्यांना सिद्धी प्राप्त होते. नाहीतर पाऊस पाडतात, हे करतील, चमत्कार करतील. पण सत्तेचा गैरवापर केला तर पुढच्या अवतारात 2 पायातून 4 पायात गाढवाचा जन्म येईल. सत्तेचा दुरुपयोग केला अधोगती येईल. तसं ज्ञानींनी सत्तेचा दुरुपयोग नाही केला तर ते मोक्षगतीपर्यंत पोहोचतात. पण व्यावहारिक दुनियेत खूप लोक अहंकार करतात. त्यांचं काय? पैसेवाले अहंकार करतात, ते रूप करतात,
ते जेवढा अहंकार करतात खरं तर मिळतं त्यांना सारं पुण्याच्या फळाने. आणि अहंकार करतात, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे एवढी इस्टेट आहे, एवढी प्रॉपर्टी आहे. या अहंकाराचं फळ त्याचं पुढचे अवतार बिघडवतात. हां. अधोगती मिळते. बरं. इथे मोठमोठे बंगले असतात, पुढच्या अवतारात बंगल्यात नोकरी मिळणार नाही त्यांना, हां. अशी अवस्था येते. बरं. म्हणजे सदुपयोग करायला हवा, की माझ्याकडे आहे ते पुण्याच्या उदयामुळे. म्हणजे आता सदुपयोग करा, धर्मदायी द्या, परोपकारासाठी द्या, इतरांसाठी वापरा. लोक काय करतात, सत्ता आली, पैसे वगैरे आले की पार्टी वगैरे करतात, शो ऑफ करतील, लोकांवर इम्प्रेशन मारायला मोठमोठे प्रोग्रॅम्स असे करतील. म्हणजे इम्प्रेशन, स्वतःची कीर्ती वाढायला हवी, म्हणजे मी पॉप्युलर व्हायला हवं. म्हणजे आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून वाया घालवतात, पैसे खर्चून संपवतात. आणि नाहीतर मग त्यांची मुलं अशी निपजतात, दारू पितील, मजा करतात, बापाचा पैसा उधळून टाकतात. कारण चुकीच्या मार्गाने आलेला पैसा तसाच निघून जाईल. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे, की आपल्याला जे काही पद मिळालं आहे त्या सत्तेचा सदुपयोग करायला हवा. म्हणजे व्यवहारात सदुपयोग करायला हवा. आणि अध्यात्मात तर म्हटलं आहे की रिलेटिव्हमध्ये ज्ञानप्रकाश शोधा. कारण आपली सत्ता रिलेटिव्हमध्ये सत्ताच नाही आहे. आणि अहंकार वापरायचा असेल तर पॉझिटिव्ह आणि क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हमध्ये वापरा. कोणाला दुःख देण्यात, आपला लाभ घेण्यात कधी सत्तेत वापरू नका. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. कुलदीप भालकर. जय सच्चिदानंद पूज्यश्री. कॉलेजमध्ये ना इच्छा नसतानाही दृष्टिदोष होतोच. मग आपली इच्छा नाही आहे, पण नाही तर मग तो पार्ट आहे. आणि होतो प्रकृतीचा. काय नाव आहे तुमचं? कुलदीप भालकर. मग कुलदीपकडून प्रतिक्रमण करून घ्या. हा, ते तर कुलदीप करतो मी. शुद्धात्मा बघ आणि निर्विकार राहायची शक्ती मागा. आणि कॉलेजला जाण्याआधी घरातून बाहेर पडताना बख्तर परिधान करा. हे दादा भगवान, हे संयोग असे येतात, मला जागृती ठेवायची आहे, कुठेही दृष्टी बिघडू नये अशी मला शक्ती द्या. बख्तर परिधान करून बाहेर पडा. ओके. आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा बसायचं 10 मिनिटं 15 मिनिटं. कुठे दृष्टी बिघडली सगळ्यांची माफी मागायची आणि जबरदस्त निश्चय करा. उद्या परत जाण्याआधी निश्चयरूपी चिलखत घालेन, बरोबर जागृतीत राहायचं आहे, कुठेही दृष्टी बिघडू नये अशी मला शक्ती द्या. अशी जागृती. रिलेटिव्हमध्ये 3 विजन बघा, रिअलमध्ये शुद्धात्मा पहा. शुद्धात्मा भगवानांकडे माफी मागा की साऱ्या जगातल्या प्रत्येक स्त्रीबाबत ब्रह्मचर्याचं पालन करू शकेन अशी मला शक्ती द्या. निर्विकार राहायची शक्ती द्या. 6वं कलम म्हणायचं 5-5, 10-20 वेळा. हा, 6वे कलम तर म्हणतो. हळूहळू शक्ती वाढेल. आणि दुसरा प्रश्न, माझ्यापेक्षा माझ्या आईवडिलांना माझ्या जॉब बाबत खूप जास्त टेन्शन येतं. म्हणजे तुमची नोकरी सुटली तर काय होईल असं नाही, वाटतं? आता तर मी शिकतोय, पण मग जॉब लागेल की मिळणार की नाही. नाही मिळणार, तसं टेन्शन घेण्याऐवजी सांगा की प्रार्थना करा, चांगला जॉब मिळू दे, चांगली प्रगती होऊ दे, सुसंस्कृत आयुष्य असू दे, कुसंगती व्यसनांपासून मी मुक्त राहू दे, अशी दादा भगवानांकडे प्रार्थना करा. हे कॉलेज चालू असताना आत्ता कुठे जॉब, काही वाईट संगत लाभली तर आयुष्य बिघडेल. म्हणून कुसंग व्यसनांपासून दूर राहा आणि आधी प्रार्थना करा. आणि नंतर आयुष्यात चांगला जॉब मिळावा, चांगलं जीवन जगावं दादांच्या ज्ञानात राहून, आणि अशी प्रार्थना करा. आणि घरात आरती चालू करा, असीम जय जयकार करा. त्यामुळे संस्कार वाढतील. अंतराय संसारातले सगळे मग तुटतील. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. वासंती पालवकर. बोला. तुम्हाला कोटी कोटी वंदन. बोला. घरात सिमंदर स्वामींची मूर्ती आहे, पण घरातले सगळे मांसाहार करायला सांगतात, तर चालेल का? नाही तर भगवंतांना कपाटात ठेवून द्या. नाही करायचा मांसाहार. दादा भगवानांनी काय सांगितलंय? मांसाहार करणं, परस्त्री परपुरुष लफडेबाजी करणं आणि दारू पिणं किंवा ड्रग्ज सगळे आले त्यात. जर या 3 गोष्टी करत असाल तर मोक्ष नाही, आयुष्यही बिघडेल तुमचं. मोक्षासाठी तर दादाजी म्हणतात की मी कोणती गॅरंटी नाही घेत अशा लोकांबाबत. कारण एखाद्या जीवाची हिंसा करणं भयंकर गुन्हा आहे. आणि दारूसुद्धा अनेक जीवांची बनते. त्या जीवांमुळेच सगळं काही बनतं. ती सुद्धा आपल्या मेंदूला संपवून टाकते आणि असलेल्या जागृतीला बेभान करते ती. मग अज्ञानतेमुळे बेभानपणा असतोच, त्यात दारूमुळे आणखी बेभानपणा येतो. बघा, भानच निघून जातं. मी चंदू आहे सुद्धा निघून जाते भान. म्हणून आणि परस्त्री परपुरुष लफडेबाजी असेल तर मोक्षासाठी काहीही गॅरंटी नाही. नाहीतर एकावतारी बनवेल असं विज्ञान आहे. त्यातले नियम 5 आज्ञा आणि ह्या 3 गोष्टी त्याज्य कराव्यात.
आणि जे घरात आहेत त्यांना सांगा की बाबांनो तुम्हाला बाहेर खायचं असेल तर खा, घरात शिजणार नाही, घरात नाही बनवणार मी. तरी तुमची जबाबदारी कमी होईल. पूज्यश्री शक्ती द्या की मी सगळ्यांना तसं सांगेन की मांसाहार करू नका नाही नाही म्हणून. नाही, तुम्ही दाखवायचं. ही सुरी घ्या आणि इथे इथे मारा. तुम्हाला वाईट वाटेल का चांगलं वाटेल? वाईट वाटेल. हां, तर मग कोणालाही मारून टाकणं हे चांगलं आहे का सांगा? नॉनव्हेज मसाले, मजा येते, मसालेदार. अरे मजेने नॉनव्हेज खाऊन त्याचं फळ नरकात जाईल. कारण कोण्या जीवाची हिंसा करून खुश कसं व्हाल? अधोगतीच जाल. म्हणजे खूप मोठी जोखीम आहे, धोक्याचा इशारा आहे. लक्षात ठेवा. आणि तुम्ही तर शिजवावं लागलं किंवा घेऊन यावं लागलं तर प्रतिक्रमण करा. 15 मिनिटं, अर्धा तास बसून हे भगवान माफी मागते, आयुष्यात मला हे करायला लागू नये एवढी मला शक्ती द्या. प्रतिक्रमण होतंय पण हां. बाकीचे लोक ऐकत नाहीत माझं. तुम्ही घरात नाही करायचं. शक्यतो तसं तरी करा. नाही करता आलं तर त्याचं प्रतिक्रमण करत जा. लग्न केलंय तर आता निभवायला हवं. फसलाय तर आता प्रतिक्रमण करत राहा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मकरंद दिनकर. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. माझा पहिला प्रश्न आहे की आपल्या पुण्याचा उदय झाला तर आपल्यासाठी चांगले योग जुळतात. हं. आणि आपण त्याचा पूर्णपणे लाभ नाही उठवला तर ते पुण्य जे असते ते थोडे तरी कॅरी फॉरवर्ड होते का? अहो, लाभ उठवण्याची वेळच कुठे येते? त्याचं फळ येतं. हा, एक आणि उदाहरण फळाच्या वेळी लाभ घेणं म्हणजे नाही घेणं ही गोष्ट नाहीये. उदाहरणादाखल मला माझ्या पुण्यामुळे 2 नोकरीच्या ऑफर्स आल्या आहेत. हं. एक चांगल्या पगाराची आणि चांगल्या पोस्टची आहे हं. आणि दुसरी थोडी कमी पगार आणि खालची पोस्ट आहे. हं. पण मी जर कमी पगाराची निवडली हं. तर मला ऑप्शन होते, मी दुसरी पण सिलेक्ट करू शकत होतो. पण आता काही कारणाने मी नाही सिलेक्ट केली. तर आता माझे पुण्य कॅरी फॉरवर्ड होईल नाही का? नाही, हे इथेच पूर्ण झालं. हेच पुण्य होतं. ती हं. छोटीच मिळणार होती. मोठं पुण्य नव्हतं, नाहीतर मोठी मिळाली असती. पण खरी गोष्ट काय? खालची म्हणजे कमी पोस्ट आणि कमी पगार असेल ना तर टेन्शन कमी असेल आणि जास्त वेळ सत्संगासाठी फ्री मिळू शकेल. बघा, हे लोक मोठमोठ्या पोस्ट देतात, पैसे कमी देतात आणि प्रेशर, जबाबदारी जास्त देतात. त्यामुळे सत्संगासाठी वेळ नाही मिळत. ते तर आहेच. जेवढं म्हणजे संधी घ्यायची. मी तर असा विचार करतो की पोस्ट मोठी नको, खालची असेल चालेल, पगार कमी असेल चालेल, सत्संगात जायला मिळताना खूप झालं. बघा, शिबिराला जाता येतंय, यात्रेला जाता येईल, दादा भगवानांबरोबर मजा येईल. नोकरी देणाऱ्यांनी त्रास नको द्यायला. म्हणजे लहानशी नोकरी असेल, कमी खालच्या पोस्टची असेल तरी हरकत नाही. पण पोस्ट चांगली असेल, बघा पगार कमी मिळेल आणि पोस्ट खालची असेल तर जास्त चांगलं आहे. पण मोठी पोस्ट असेल आणि जास्त टेन्शन असेल तर अशा पोस्टमुळे सत्संगापासून दूर व्हायचं नाही, तेवढी दक्षता घ्यायची. ते तर आहेच. आणि शिबिर, पारायण, पर्युषण, सत्संग जे काही शक्य आहे, यात्रा वगैरे सगळ्यांसाठी चान्स मिळायला हवा. असा जॉब मिळाला तर सगळ्यात छान तसाच आहे. हवाय. दुसरा प्रश्न आहे हं, की गव्हर्नमेंटला आपण टॅक्स पे करतो ना, हं. तर गव्हर्नमेंट त्याच पैशातून वेगवेगळ्या योजना त्यासाठी वापरते. काही कल्याणकारी योजनामध्येही ते वापरते आणि अशा चांगल्या योजनांमध्येही यूज करते. तर ते चांगल्या पुण्यात काउंट होतं का? नाही. आपण जेव्हा भिकाऱ्याला दान देतो, बस आपली भावना आपण पूर्ण करतो, त्याचं दुःख कमी व्हावं. पण नंतर त्याने त्याचा काही दुरुपयोग केला त्याची जबाबदारी. पण नाही, गव्हर्नमेंटला टॅक्स देतो. हां, तो टॅक्स जो टॅक्स पे तर करतो ना, ते त्याचा दुरुपयोग करेल, सदुपयोग करेल, ते गव्हर्नमेंटवर आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये ती सगळी माणसंच आहेत. आणि सत्ताधारी माणसंच आहेत ना. नेते सगळे सत्तेत नाहीत का? इथे वापरायची, इथे नाही वापरायची, करणारे तेच आहेत. ते आपल्या जबाबदारीवर करतायत. म्हणजे मग ते आपल्या पुण्यात काउंट होत नाही आपल्या का? चांगल्या भावनेने आपण देऊन टाकूया. भावना चांगली हां, असायला हां. हवी. चोरी नाही करायची असा निश्चय करा. मन, वचन काय नाही, चोरी करायची नाहीये. त्याच्याकडे लक्ष्मी येतच राहील. भरपूर येईल. म्हणजे अशी भावना ठेवून करत राहायचं. आणखी एक प्रश्न आहे असा की हं. की आपल्या कुटुंबासाठी आपण फॅमिली मेंबरसाठी जे खर्च करतो ना, हं. तर ते सुद्धा पुण्याच्या अंडर काउंट होत नाही का? असं का ते असतं? नाही, हा हिशोब आहे. जबाबदारी, कर्तव्य आहे. कर्तव्यपूर्तीसाठी आहे हा हिशोब. हां, सदुपयोग झाला आणि परोपकार केला तरी कॅरी फॉरवर्ड होईल. ती फॅमिली अज्ञानदशेत कॅरी फॉरवर्ड होतं. आणि अज्ञानदशेत तर सगळ्या कर्मांचा हिशोब आपण पूर्ण करतोच. असाच सदुपयोग केला तर बरं होईल, शांती राहील. आणि जेव्हा जबाबदारी, कर्तव्य पूर्ण करू तेव्हा हिशोबही पूर्ण होईल. हिशोब पूर्ण करा. ओके.
आणि दादाजींनी सांगितलंय की शेअर मार्केटपासून दूर राहा. असं का सांगितलंय? कारण कर्माचा कायदा तर प्रत्येक ठिकाणीच लागू होतो आणि आपले पुण्य असेल तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये यश मिळेल हो, असं. पण तुम्ही नोकरी करणारे आता नोकरीत पुढे जा. बिझनेसवाले बिझनेसमध्ये, जे डॉक्टर आहेत मेडिकल फील्डमध्ये जातील. शेअर बाजारात जायची गरज नाही आहे. हां, तुमचा व्यवसायच पहिल्यापासून शेअर बाजारचा असेल तर जा त्यात. पण शेअर बाजारवाल्यांनी कधी कमावलंय चेक करा. हे लालच आहे. एवढे मिळतील पैसे गुंतवा, तेवढे मिळतील टाका पैसे, आणि नंतर सगळे पैसे जातात. म्हणजे ही लालसा सगळं संपवून टाकते. नाहीतर आणि आमची जी लाईन आहे त्यात मी इंजिनियर आहे, म्हणजे इंजिनियरच्या लाईनमध्ये प्रगती करेन. नाहीतर इश्यू होत राहतो. इश्यूचं झालं की झालं पूर्ण. बाकी एक्स्ट्रा देण्याघेण्यात जायचं नाही. त्यात मग ते संपवून टाकतात माणसाला. जय सच्चिदानंद. हं. पुष्पा भालरा. जय सच्चिदानंद दीपक भाई. पूज्यश्री, आपल्याला कोटी कोटी प्रणाम. बोला. प्रश्न आहे, फाईल 2 ला कोविड झाला होता. मग त्याच्या पुढच्या महिन्यात ते घरात पडल्यावर हॉस्पिटलमध्ये 15 दिवस ते तिकडे राहिले होते. त्यांना डिमेन्शिया झाला आणि त्यांचा ब्रेनमधला 80% सेल्स डॅमेज झाले आहेत आणि ते अगदीच म्हणजे त्यांची जी मेमरी आहे ती 4-5 वर्षाच्या मुलासारखी झाली आहे. ब्लॅडर पण त्यांचे कोलॅप्स झाले, कॅथेटर लावलाय आणि असे झालंय आजकाल की ते 3-3 दिवस डोळेच नाही बंद करत आणि झोपतही नाहीत आणि मग असे काही झोपतात 2 दिवस की अगदी बेशुद्धच वाटतात. नंतर कधी-कधी तर एवढे अग्रेसिव्ह झालेत की त्यांची सेवा करणार आहे त्याच्यासाठी जो माणूस ठेवला आहे त्याचे सरे करायला, त्यालाही राग येऊन मारतात, त्यालाही धोपटतात. दीपक भाई, अशी शक्ती द्यावी की ते शांत राहावेत, घरात शांती नांदावी, बस समता राहावी, बस आशीर्वाद हाच हवा आहे. पण त्यांनी ज्ञान घेतलंय, पण कधी-कधी ते वाचायचे, कधी-कधी नाही वाचायचे विधी. आजकाल त्यांच्यासमोर मी ते विधी पुस्तक ठेवते, ऐकतात, कधी-कधी ते ऐकतात, कधी नाही. बस ते करत राहा. आरती करा, असे मग जय जयकार करा, चरणविधी त्यांच्या जवळ बसून करत राहा. त्या अंतरंगातल्या आत्म्यापर्यंत सगळं पोहोचेल. ही बुद्धी अहंकार म्हणजे आवरण, मेंदूवर आवरण आलं आहे, ब्रेनचा प्रॉब्लेम आहे. पण अंतरंगातील आत्म्याला ते सगळं पोहोचेल, शांती मिळेल. आणि दीपक भाई, दुसरे असे आहे मी की शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा, यांना शांती मिळो, हे दादा भगवान सिमंदर स्वामींना शरण जाओ, मोक्षगती मिळो, अशी कृपा करावी. आता ती कृपा प्रत्येक वेळी सातत्यानं करतोच बस आहोत. तेच करत राहायचं. घरातले नाही मानत ना, घरचे म्हणतात की नाही, तुम्ही लोक उलट्या रस्त्यावरून चालले आहात, असे का करताय? नाही, ते त्यांच्यासाठी फाईलला- आपण आपल्याकडून करत राहायचं. ते डॉक्टर्स आणि मेडिकल औषधं काम करतील आणि दुसरा हा. स्वतंत्र भाग आहे आपला. आपण तर भगवंतांची भक्ती, विधी, आरती, असे मग जय जयकार हे करत राहा. त्यात कोणाचं काही ऐकायची गरज नाही. मग आणि त्या लोकांना आवडत नाही तर आपण मनात करायचं, आपल्याकडे आपल्या खोलीत बसून करत हा, राहायचं. असेच करते, एका हा. खोलीत बसून करते. आणि फाईल 3 आहे ना, तो जबरदस्तीने त्यांना नॉनव्हेज खायला घालतो, जबरदस्तीने ड्रिंक देतो, जबरदस्ती करतो. अशा वेळी मी काय करायचे? नाही, सांगा त्यांना, हे आत्ता सांगा की शक्ती द्यावी डॉक्टरचा मला. सल्ला घ्यावा, काही फायदा आहे का ते डॉक्टरला विचारा. बाकी डिमेन्शिया झालाय, आता आयुष्य किती बिघडलाय, मग त्यांना ड्रिंक का प्यायला लावताय आणि त्याने काही फरक नाही पडणार. ब्रेनचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना शांती लाभेल असं करा. या तर सगळ्या नुकसानदायी गोष्टी आहेत. हं, ते त्यांची प्रवृत्तीच अशी आहे की ते ऐकतच नाही काही. म्हणून आपण अशा शक्ती द्यावी की ते हा, हसून प्रार्थना ऐकतील. करा. तुम्ही दुसरे काही द्वेष, बस. रागद्वेष करायचा काही अधिकार नाहीये. नाही, ते शुद्धात्म्याकडे असे प्रार्थना अजिबात करा आणि नाही. दादा भगवान, हे कुसंगतीपासून, व्यसनांपासून दूर राहावं अशी कृपा करावी, यातून मुक्ती मिळावी अशी कृपा करा. कोणतंही व्यसन, दारू, नॉनव्हेज, इतर कुसंग न मिळो, ना मिळो अशी कृपा करा. दादा भगवान, या सगळ्यापासून दूर राहायची शक्ती द्या, अशी प्रार्थना करत राहा. दादा भगवान वाचवा ह्यातून आणि संसारातून हीच भावना ठेवायची. आता सिमंदर स्वामींचं शरण मिळो आणि मोक्ष मिळो, नाहीतर संसार असाच आहे. दुःख दुःख. आता बघा, आपलाच देह किती दुःखदायी झालाय. अगदी खरी गोष्ट आहे. आणि त्यांचे वय आता 87 झाले, माझेही हे वय झालंय, त्यामुळे बस सांभाळणं प्रार्थना मुश्किल करा. झालंय. प्रार्थना करायची, बघा रक्षण आपण मिळेल शक्ती द्यावी, दादाजींकडून. बस आणि शक्ती आपलं द्यावी, विधी समता वाचन, द्यावी. विधी वाचन, प्रतिक्रमण, असीम जय जयकार, आरती सगळं करत राहायचं. हा, ते आपल्याला आपल्या प्रत्येक वेळी मोक्षासाठी होत ते राहतं. गरजेचं आहे.
आणि घरच्यांसाठी प्रार्थना करा की सगळ्यांना सद्बुद्धी मिळो, सन्मार्गावर चालावं आणि कुसंगत व्यसनांपासून दूर आणि राहावं. बघा दुसरे असे की फाईल नंबर 3 एवढ्या रागात असतो, शिवाय आपल्या मुलांनाही तो मारतो बघा कधी बघा कधी. मग काय करायचे? दारू प्यायली, नॉनव्हेज खाल्लं, सद्बुद्धी आली का सांगा? नाही. म्हणजे हा. आणखीच डोकं फिरलं. असा दुरुपयोग करतात बुद्धीचा, त्याचं फळ नंतर येतं. तेव्हा मग रडायचं. म्हणजे म्हणजे आपल्या बुद्धीचा असा दुरुपयोग करतात आणि मग बुद्धी त्यामुळे विचित्र वागायला लागते. बस. म्हणून आता प्रार्थना करायची की हळूहळू बघा आपला शब्दही कोणी ऐकणार नाहीत, म्हणून प्रार्थना कराय, दादा भगवान हं. या अंतरंगातील शुद्धात्मा भगवान यांना सद्बुद्धी मिळावी आणि या दुःखांपासून मुक्ती मिळावी अशी कृपा हा, करा. शांती घरात राहावी, हो, प्रार्थना करायची. शांती हां. राहावी, समता राहावी, प्रेम आणि राहावं. आपण कोणाप्रती रागद्वेष, मुलांवर प्रेम, बापाचा द्वेष तसं नाही. काही करू नका. समभावात फाईल आपापला हिशोब पूर्ण करतायत. आता या संसारातून सुटायचं. हा, बस. मोक्षाशिवाय संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट नको बस. आहे. तीच भावना ठेवा. बस. आता दुसऱ्या जन्मात चांगली मुलं, चांगला पती, चांगल्या मुलांची मुलं, नातवंड कोणी नको आता. काहीच नकोय आता. स्त्री देह शरीर सुद्धा नकोय आणि सिमंदर स्वामी हवेत, बस. मोक्ष हवाय. त्यांच्या शरणी आपल्याला. हा, त्यांचं प्रेम, यांचं प्रति रागद्वेष, अभाव, तिरस्कार, मोह काही ठेवायचा नाही आता. बस. फाईल आहे, समता भावनेने पूर्ण करून बस सुटायचं शरण आहे. द्यावे आपण. बस. शरण स्वामीजींच्या शरणी जावे आम्ही. सिमंदर स्वामी, जय जय सच्चिदानंद, सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हं.